नमस्कार, मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करीत आहे। आज आपण ह्या व्हिडिओमध्ये आरटी ऑनलाईन अर्ज हा 2026 चा आपण कशा पद्धतीने भरायचा, त्याकरता कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत, कोणत्या प्रकारची काळजी आपल्याला घ्यावी लागणार आहे आणि सरकारने या वर्षी नियमांमध्ये कोणत्या प्रकारचा बदल केला आहे या सर्व गोष्टी आपण जाणून घेणार आहोत। हा फॉर्म ऑनलाईन भरला जाणार असल्यामुळे आपण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे आपल्याला कोणताही प्रश्न शिल्लक राहणार नाही किंवा आपण स्वतः अर्ज करत असताना कोणतीही चूक आपल्याकडून होणार नाही। तर चला मित्रांनो, सुरू करूया आजचा हा आरटी ऑनलाईन अर्ज प्रवेश प्रक्रियेचा कशा पद्धतीने भरायचा ते। आरटी 2026 चा ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला आरटी ॲडमिशनचं जे काही पोर्टल आहे त्या पोर्टलवरती वेबसाईटवरती यायचं आहे। याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे किंवा समोरही आपल्याला स्क्रीनवरती येथे दिसत असेल student.maharashtra.gov.in या वेबसाईटवरती यायचं आहे। या वेबसाईटवरती आल्यानंतर अशा पद्धतीने आपल्या समोर आरटी 25% ॲडमिशन पोर्टल अकॅडमिक इयर 2026-27 असं आपल्या समोर दिसत आहे। ऑनलाईन अर्ज हा भरण्यापूर्वी आपल्याला ज्या काही महत्त्वाच्या सूचना या देण्यात आलेल्या आहेत त्या सर्वप्रथम आपण पाहून घ्यायच्या आहेत। आता ज्या पालकांकरिता सूचना आहेत जे 2026-27 चा ऑनलाईन अर्ज जे सुरू झालेले आहेत ते भरण्याकरता, जी पहिली जी सूचना आहे ती म्हणजे आरटी प्रवेश प्रक्रिया 2026-27 या वर्षाकरता पालकांनी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे। पालकांनी पुढील सूचना पाळून अर्ज हा आपला पूर्ण करायचा आहे। तर पालकांनी अर्ज भरताना आपल्या राहत्या निवासाचा पूर्ण पत्ता आणि गुगल लोकेशन पुन्हा पुन्हा तपासावे। पूर्ण अर्ज बरोबर असल्याची खात्री झाल्याशिवाय अर्ज हा सबमिट करायचा नाहीये। त्यासोबत आपल्या बालकांचा अर्ज भरत असताना जन्म दाखल्यावरील जन्म दिनांक लिहावा। एकदा भरलेली जन्मतारीख ही बदलता येत नाही, त्यामुळे ती काळजीपूर्वक भरायची आहे। त्यासोबत सन 2026-27 साठी फक्त 1 किमी अंतराच्या शाळा ह्या उपलब्ध असतील, म्हणजे हे अंतर हवाई अंतर असणार आहे, रस्त्याचं अंतर नसणार आहे। तर जिओ लोकेशन जे आपण आपल्या घराचं देणार आहे त्यातून 1 किलोमीटर परिघातील शाळा आपल्याला तेथे दिसणार आहे। व प्रवेश पात्रतेसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे सबमिट करताना अपलोड करणे सुद्धा आता आवश्यक आहे। म्हणजे जी काही कागदपत्रे आता आपल्याला लागणार आहेत ती सर्व कागदपत्रे आपल्याला इथे अपलोड करावी लागणार आहे, हे लक्षात घ्यायचं आहे। अर्ज भरत असताना आवश्यक कागदपत्र पालकांनी तयार ठेवावीत। लॉटरी लागली आणि कागदपत्र नसतील तर आपला प्रवेश हा रद्द होऊ शकतो। म्हणजे आपल्याला आतापर्यंत जी काही सर्व कागदपत्रे आहेत ती सर्व कागदपत्रे लागणार आहे। त्यासोबत अर्ज भरून झाल्यावर जर चुकला तर असे समजले तर आपण अर्ज सबमिट करण्यापूर्वी डिलीट करायचा आहे आणि नवीन अर्ज भरायचा आहे। अर्ज एकदा सबमिट झाला तर तो दुरुस्त होत नाही, त्याकरता काळजीपूर्वक चेक करूनच अर्ज आपण सबमिट करायचा आहे। त्यासोबत एका पालकाने आपल्या पालकासाठी डुप्लिकेट अर्ज भरू नये। एकाच बालकाचे 2 अर्ज आढळून आल्यास दोन्ही अर्ज बाद होतील, तसेच अर्ज लॉटरी प्रक्रियेमध्ये समाविष्ट केले जाणार नाहीत, हे लक्षात घ्यायचे। डबल टिबल अर्ज कोणी भरू नका, फायदा होत नाही, तोटाच तुमचा होणार आहे। त्यानंतर अर्ज भरल्यावर पालकांनी अर्ज क्रमांक, अर्जात लिहिलेला मोबाईल नंबर आणि अर्जाची प्रत स्वतःजवळ लॉटरी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत जपून ठेवायची आहेत। अर्ज भरत असताना अर्जातील माहिती खोटी किंवा चुकीची आढळल्यास आपल्या पालकाचा प्रवेश हा रद्द होईल। अर्ज करताना पासवर्ड विसरल्यास आपण रिकव्हरी पासवर्ड मोड ऑन करून आपण तिथे आपला जो पासवर्ड आहे तो रिकव्हर करू शकतात। त्यासोबत आरटी 2025-26-27 या वर्षाकरता पालकांनी ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत ही 28 फेब्रुवारी 2026 पर्यंत असणार आहे। दिव्यांग बालकांचा अर्ज करण्यासाठी दिव्यांग प्रमाणपत्र हे 40% आणि त्यापुढील ग्राह्य धरण्यात येणार आहे। सन 2026-27 या वर्षाकरता निवासी पुरावा म्हणून गॅस पासबुक आता रद्द करण्यात आलेला आहे। सन 2026-27 या वर्षाकरता निवासी पुरावा म्हणून बँकेचे पासबुक दिल्यास फक्त राष्ट्रीयकृत बँकांचे पासबुक हे ग्राह्य धरलं जाणार आहे। अर्ज करताना लोकेशन चुकू नये म्हणून गुगल मॅपवर पत्ता टाकून मिळालेले लॅटिट्यूड लॉंगिट्यूड प्रवेश अर्जावर टाकल्यास लोकेशन चुकणार नाही। त्यासोबत बालकाच्या जन्मतारखेचा बाबत दिव्यांग बालकांचा अर्ज भरत असताना जन्मतारखेबाबत काही समस्या असल्यास किंवा आपल्या इतर काही ॲडमिशनच्या समस्या असल्यास RTM हा 2020@gmail.com वरती आपण आपले जे काही प्रश्न शंका तेथे विचारू शकतात। आरटी ऑनलाईन ॲप्लिकेशन कशा पद्धतीने भरायचं त्याची सुरुवात करूया। आरटी ऑनलाईन ॲप्लिकेशन भरण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला ऑनलाईन ॲप्लिकेशन या टॅबवरती जायचं आहे। येथे क्लिक केल्यानंतर
अशा पद्धतीने नवीन विंडो ही ओपन होईल। त्यानंतर येथे उजव्या बाजूला आपल्याला एक न्यू रजिस्ट्रेशन लिंक म्हणून जो काही पर्याय दिसत आहे त्या पर्यायावरती आपल्याला इथे क्लिक करायचं आहे आणि आपल्या मुलांची संपूर्ण डिटेल्स इथे आपल्याला टाकायची आहेत। आता इथे सर्वप्रथम आपल्याला जिल्हा विचारला जातोय, तर आपल्याला ज्या जिल्ह्यातून अर्ज करायचा आहे त्या जिल्ह्याची डिटेल्स आपल्याला इथे एंटर करायची आहेत। त्यानंतर आपल्या मुलाचं आडनाव, पहिलं नाव आणि मिडल नेम आपल्याला इथे टाकायचं आहे। त्यानंतर आपल्या मुलाची जन्मतारीख इथे सिलेक्ट करायची आहे। त्यानंतर कॅप्चा कोड टाकायचा आहे आणि आपला 10 अंकी मोबाईल नंबर आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे। आता या सर्व डिटेल्स मी येथे भरून घेतो। सर्व डिटेल्स आता आपण येथे भरलेले आहेत। आता सर्व डिटेल्स भरल्यानंतर आपण ज्यावेळेस आपल्या पाल्याची मुलांची जन्मतारीख येथे आपण एंटर केल्यानंतर 31 डिसेंबर 2026 पर्यंतचं वय सिस्टम ही कॅल्क्युलेट करून देणार आहेत आणि यावरतीच आपल्या पाल्याची इलिजिबिलिटी किंवा वयानुसार आपल्याला प्रवेश हा दिला जाणार आहे। तर मी इथे वय टाकल्यानंतर इथे ऑटोमॅटिक 6 वर्ष 8 महिने 3 दिवस हे 31 डिसेंबर 2026 पर्यंत पूर्ण होत आहे असं दाखवलं जातं आहे। त्यानंतर मोबाईल नंबर टाकल्यानंतर आणि संपूर्ण डिटेल्स भरल्यानंतर जे काही पाल्याचं नाव, मधलं नाव आणि लास्ट नेम एवढे सर्व डिटेल्स भरल्यानंतर जन्मतारीख टाकल्यानंतर कॅप्चा कोड टाकायचा आहे। त्यानंतर आपला मोबाईल नंबर येथे भरायचा आहे आणि रजिस्टर या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। इथे दाखवलं जात आहे की आपला का जो काही ॲप्लिकेशन नंबर आहे त्या ॲप्लिकेशन नंबर हा जनरेटेड झालेला आहे आणि पासवर्ड जो काय आहे तो आपल्या मोबाईल नंबरवरती पाठवण्यात आलेला आहे। जो काही पासवर्ड आता आपल्या मोबाईल नंबरवरती आलेला असेल तो पासवर्ड आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे। सर्वप्रथम ॲप्लिकेशन नंबर जो आहे तो कॉपी करून इथे पेस्ट करून घ्यायचा। त्यानंतर आपला जो काही पासवर्ड आपल्या मोबाईलवरती आलेला असेल तो पासवर्ड आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर कॅप्चा कोड टाकायचा आहे। त्यानंतर लॉग इन या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। आता आपल्याला इथे पासवर्ड आपल्याला परत एकदा बदलून घ्यायचा आहे। जो सिस्टम जनरेटेड पासवर्ड असतो तो आपल्याला इथे बदलून घ्यायचा असतो। पर्यायावरती आपल्याला इथे क्लिक करायचं आहे। जो नवीन काही पासवर्ड असेल जो आपल्याला अशा पद्धतीने कॉम्बिनेशनने तयार करायचा आणि इथे सबमिट पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं। पासवर्ड हा सक्सेसफुली तयार झालेला आहे। ते ओके करायचं। परत एकदा पासवर्ड टाकून आपल्याला लॉग इन करायचं आहे। त्यानंतर लॉग इन पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। लॉग इन पर्यायावरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्या जो काही मुलांची इन्फॉर्मेशनचा जो काही अर्ज आहे तो इथे ओपन झालेला आहे। आपण ज्या काही पहिल्या डिटेल भरलेल्या आहेत त्यानुसार मुलांचं आडनाव, नाव, मधलं नाव इथे आलेलं आहे। त्यानंतर आईचं जे काही नाव आहे ते आपल्याला इथं आईचं पूर्ण नाव इथे आपल्याला टाकायचं आहे। इथे आईचं पूर्ण नाव टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर वडिलांचं पूर्ण नाव इथे टाकायचं आहे। मुलाची बर्थ डेट ही चेंज होणार नाही। मुलांची बर्थ डेट जी आपण भरलेली आहे त्या पद्धतीने इथे राहणार आहे। त्यानंतर मुलांचं जेंडर मेल फिमेल इथे सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर वय जे आहे ते ऑटोमॅटिक कॅल्क्युलेट होऊन इथे आलेलं आहे। त्यानंतर पॅरेंटल स्टेटस इथे टाकायचं आहे। जनरल, विडो, डायव्हर्स, ऑर्फन, सिंगल पॅरेंट अशा पद्धतीने टाकायचं। जनरलमध्ये नवरा बायको सोबत आहेत, विडोमध्ये विधवा आहे, डायव्हर्स झालेला आहे, ऑर्फन म्हणजे अनाथ आणि सिंगल पॅरेंट जे काही स्टेटस असेल ते आपण इथे सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर आपल्या घराचा जो काही ॲड्रेस आहे तो घराचा ॲड्रेस आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर आपला जिल्हा ऑटोमॅटिक आलेला आहे। तालुका, गाव इथे सिलेक्ट करायचं आहे। लॉंगिट्यूड आणि लॅटिट्यूड आपल्याला इथे गुगल लोकेशननुसार आपल्याला ॲड करून इथे टाकायचं आहे। तर आपल्याला आता सेव्ह या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्याला आपल्या घराचं जागेचं गुगल लोकेशन हे टॅग करायचं आहे। तर आता आपण सर्वप्रथम सेव्ह करून घेऊया। आता आपलं जे काही डिटेल्स आहे ते सेव्ह झालेलं आहे, तर ओके पर्याय दाबूया आपण।
त्यानंतर आता इथे बघू शकता की आपल्याला जे काही गुगल लोकेशनचा जो आहे तो मॅपचं साईन आलेला आहे, तर या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि आपल्या घराचे जिओ टॅगिंग हे आपल्याला करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने जो काही हा लाल बिंदू आलेला आहे हा आपल्या घराच्या ॲड्रेसवरती आपल्याला घेऊन जायचा आहे. त्याकरता आपण झूम आउट हे करायचं आहे. काही वेळा मॅप लोड होण्याकरता टाईम लागू शकतो, त्या पद्धतीने आपण मॅप हा ॲडजस्ट करायचा आहे. काही वेळ वाट बघायची आहे. अशा पद्धतीने आपण आपल्या घराचं जिओ टॅगिंग केलेले आहेत. सेव्ह आणि अपडेट या पर्यायावरती क्लिक करायचा. आपला ॲड्रेस हा आता सेव्ह झालेला आहे. आपण ओके दाबायचं आणि आपण परत आता आपल्या पहिल्या पेजवरती आलेलो आहे. तर येथे सेव्ह हा पर्याय आता क्लिक करायचा. आता आपल्या डिटेल्स या परत एकदा सेव्ह झालेल्या आहेत. आता आपण ॲप्लिकेशन नावाचा जो काही टॅब आहे त्या टॅबवरती आपण आता क्लिक करायचं. आता आपल्याला इथे जे काही डिटेल्स भरायचे आहेत त्या समजून घेऊया. आपण आता वयानुसार आपल्याला येथे कुठल्या इयत्तेत ॲडमिशन मिळणार आहेत ते बघूया. तर फर्स्ट स्टँडर्ड वयानुसार हे ॲडमिशनचे पर्याय इथं आपल्याला दिसत असतात. त्यापैकी आपल्याला सिलेक्ट करावं लागतं. त्यानंतर आपल्याला इथं रिलिजन विचारलं जातं आहे. तुमचं जे काही रिलिजन असेल ते रिलिजन इथं सिलेक्ट करा. त्यानंतर सिलेक्ट बाय कॅटेगरी येत आहे. जर जनरल ओपनमध्ये असेल जनरल सिलेक्ट करा. कॅटेगरी जर आपली कुठली असेल तर कॅटेगरी सिलेक्ट करा. जर आपण कमी उत्पन्नाच्या दाखल्यावरती जर ॲडमिशन घेणार असाल तर EWS सिलेक्ट करा. याकरता आपल्याला उत्पन्नाचा दाखला देणं अनिवार्य असणार आहे. जर आपण कॅटेगरीमधून सिलेक्ट केलं तर आपल्याला वडिलांचा किंवा जो कोणी पाल्य विद्यार्थी असेल त्यांच्या जातीचा दाखल्याचं आपल्याला इथे सर्टिफिकेट जोडावं लागणार आहे. तर इथे मी कास्ट सिलेक्ट केले आहे. इथे सांगत आहेत कास्ट सर्टिफिकेट मॅन्डेटरी ॲट द टाईम ऑफ ॲडमिशन आणि आपल्याला त्याचं कागदपत्रसुद्धा अपलोड हे करायचं आहे. त्यानंतर इथे विचारलं जायचं आहे की तुमचं जे काही मूल आहे ते दिव्यांग आहे का, नो सिलेक्ट केलं आहे. तुमच्याकडे आधार कार्ड आहे का, तर आधार कार्ड असेल तर यस करायचं आहे आणि आधार कार्डचा नंबर टाकायचा आहे. जर आपल्याकडे आधार कार्ड नसेल तर इथे नो करायचं आहे आणि जर आपल्याकडे रिसिप्ट आहे की नाही जे आधार कार्ड तयार करताना देतात ती येस और नो करायचं आहे. नसेल तर आपल्याला ॲडमिशन मिळाल्यानंतर 90 दिवसाच्या आत मुलांचं आधार कार्ड तयार करून त्याचे डिटेल्स हे शाळेत जमा करावे लागतात. हे लक्षात ठेवा. हा आधार कार्ड नंबर आहे म्हणून इथे मी यस हा पर्याय निवडतोय आणि आधार कार्ड नंबर इथे टाकून घेत आहे. त्यानंतर आपल्याला उत्पन्नाचा दाखल्याचं जर दिलं तर आपण इथं पॅन कार्ड टाकावं लागतं, पॅन कार्ड नंबर. त्यानंतर आपल्याला इथे ईमेल ID टाकून घ्यायचा आहे पालकांचा आणि खाली जे आहेत ॲड्रेस प्रूफ करता जी काही कागदपत्र आहेत ती यस करायची आहेत. हँडिकॅपमधून जर अर्ज करत असेल तर यस करायचं. त्यानंतर बर्थ सर्टिफिकेट करता यस करायचं आणि कास्ट सर्टिफिकेट करता आपल्याला इथे यस करावं लागणार आहे. ओके. आता हे सर्व डिटेल्स भरल्यानंतर आपण सेव्ह हा पर्याय क्लिक करून घेणार आहोत. ॲप्लिकेशन हे सेव्ह झालेलं आहे. आता ओके पर्याय करायचा आणि आता आपण डॉक्युमेंट अपलोडचा जो काही पर्याय आहे तो निवडणार आहे. आता लक्षात घ्या आपल्याला इथे जे काही पालक आहेत त्यांचा आधार कार्ड, आई किंवा वडिलांचं आधार कार्ड इथे द्यायचं आहे. कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. ॲड्रेस प्रूफ द्यायचा आहे. जर आपण EWS मधून म्हणजे कमी उत्पन्नातनं दाखल्याकरता मधून जर अर्ज करत असाल तर इथे आपल्याला उत्पन्नाचं सर्टिफिकेट सुद्धा जोडावं लागू शकतं. आपण एक एक कागदपत्र आता इथे अपलोड करून घेऊया. सर्वप्रथम मी आधार कार्ड अपलोड करत आहे. आधार कार्ड इथे आलेले आहेत. आधार कार्ड अपलोड झालं आहे. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट जे आहे ते कास्ट सर्टिफिकेट मी इथे अपलोड करत आहे. कास्ट सर्टिफिकेट आपला अपलोड झालेला आहे. त्यानंतर ॲड्रेस प्रूफ करता आपण विविध जी काही कागदपत्र लिस्टमध्ये दिलेली आहे ती कागदपत्र आपण इथे अपलोड करू शकतात.
अशा पद्धतीने ही तिन्ही कागदपत्र आता इथे आलेली आहेत. आता मी इथे अपलोड डॉक्युमेंट हा जो काही पर्याय आहे, हा पर्याय आता क्लिक करून ही डॉक्युमेंट अपलोड करून घेणार आहेत. अशा पद्धतीने अपलोडचं स्टेटस आपल्याला इथे दिसतं. आता इथे आलेलं आहे की आपली जी काही कागदपत्र आहेत ती सक्सेसफुली अपलोड झालेली आहेत. ओके करायचं. त्यानंतर पॅरेंट आधार कार्ड आपण डाउनलोड करून बघू शकता की तेच झालेले आहेत. कास्ट सर्टिफिकेट, ॲड्रेस प्रूफ अशी सर्व कागदपत्र आपली व्यवस्थितरित्या अपलोड झालेली आहेत. आता त्यानंतर आपल्याला जो महत्त्वाचा टॅब आहे तो येतोय, तो म्हणजे स्कूल सिलेक्शन. यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आता सरकारच्या नवीन नियमानुसार आपल्याला फक्त 1 किलोमीटरच्या आतीलच शाळा आता इथे दिसणार आहेत. या पर्यायावरती क्लिक करायचं. तर आपण बघू शकता इथे फक्त एकच स्कूल दाखवते. आता हे अडचणीचा विषय सर्वांकरता ठरणार आहे. कोणाला एक शाळा दाखवेल किंवा काहींना 1 किलोमीटरच्या आतला शाळाच दाखवणार नाही आहे. तर याकरता सरकारला सुद्धा आपल्याला ईमेल किंवा अर्ज पत्र करून हे सांगावं लागणार आहे की विद्यार्थ्यांना शाळा खूप कमी दाखवतात. मला ही एकच शाळा दाखवते आणि तिथला इनटेक म्हणजे RT अंतर्गत फक्त 4च विद्यार्थी इथे घेतले जाऊ शकणार आहेत. तर मी आता फॉर्म प्रोसेस करण्याकरता इथे सेव्ह करतोय. सेव्ह हा पर्याय इथे निवडत आहे. आता स्कूल सिलेक्शन हे आपलं सेव्ह झालेलं आहे. आता पुढचा जो काही पर्याय आहे तो आहे फॉर्म सबमिशनचा. आता आपण इथे बघू शकतात की आता जे काही आपण डिटेल्स भरलेले आहेत, तर मुलांचं नाव, वडिलांचं नाव, ॲन्युअल इन्कम, जर तुम्ही EWS मधनं भरत असलं इन्कम येईल, जेंडर येईल मुलांचा, त्यानंतर ॲडमिशन रिक्वायर्ड इन क्लास फर्स्ट स्टँडर्ड, रिलीजन, ॲड्रेस, डिस्ट्रिक्ट, गुगल ॲड्रेस जो काही आहे तो, त्यानंतर मुलाची जन्मतारीख, डिसेबिलिटी कॅटेगरी जी असेल ती, लँगिट्यूड, लॅटिट्यूड येणार, कोणकोणती कागदपत्र आपण अपलोड केली आहेत ती येणार, पॅरेंट्सचा मोबाईल नंबर येणार आणि शाळा कुठली सिलेक्ट केली ती येणार. आणि त्यानंतर आता आपण RT 25% ऑनलाईन प्रवेशाचा अर्ज मी स्वतः भरलेला आहे. सदर अर्ज भरली सर्व माहिती खरी असून लॉटरी लागण्यात प्रवेश घेताना भरलेली माहिती खोटी आढळल्यास, या बालकाचे एकापेक्षा जास्त अर्ज भरलेले आढळल्यास RT अंतर्गत मिळालेला प्रवेश रद्द होईल आणि कायदेशीर कारवाई होऊ शकेल याची कल्पना आहे. तर आता ह्या चेकबॉक्सवरती क्लिक करायचं आणि कन्फर्म आणि सबमिट करायचा. इथे आपलं जे काही खाली आहे ते गुगल लोकेशन, आपल्या घराचं जे आपण टॅग केलं होतं ते गुगल लोकेशन इथं येऊन जाणार आहे. आता कन्फर्म अँड सबमिट पर्यायावरती आपण क्लिक करायचं आणि हा आपला अर्ज पूर्णपणे सक्सेसफुली सबमिट होणार आहे. आता हा अर्ज सबमिट झाल्यानंतर ज्यावेळेस लॉटरी लागेल, साधारण 28 तारखेपर्यंत हे फॉर्म भरले जाणार आहेत. त्यानंतर लॉटरीची डेट डिक्लेअर होईल आणि डेट डिक्लेअर झाल्यानंतर आपण इथे येऊन जे काही हा ॲडमिट कार्डचा जो पर्याय आहे, इथे जर लॉटरीमध्ये आपलं जर नाव सिलेक्ट झालं तर इथं ते आपलं नाव येणार आहे. तर मित्रांनो, आज आपण ह्या व्हिडिओमध्ये समजून घेतलं आहे की RT ॲडमिशनचा ऑनलाईन फॉर्म जो आहे तो आपण कशा पद्धतीने भरायचा, कागदपत्र कशा पद्धतीने अपलोड करायची, सर्व डिटेल्स कशा पद्धतीने काळजीपूर्वक भरायच्या याची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण ह्या व्हिडिओमध्ये केलेला आहे. आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. त्यासोबत शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.